मौजे धारूर येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचे बांधकामाला स्थगिती दिल्याबाबत ती स्थगिती उठवण्यासाठी बौद्ध समाजाने दिले जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व यांना निवेदने. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? मौजे धारूर येथे दलित स्मशानभूमी बांधकाम मंजुरी मिळाली होती. तरी मातंग समाजांनी काल धरणे आंदोलन करून त्या बांधकामाला, त्या विकास कामाला स्थगिती दिली. स्थगिती कशामुळे दिली ही ज्या विचारण्यासाठी आम्ही सर्व बौद्ध समाजांनी इथं आलो होतो. तर वास्तविक पाहता स्मशानभूमीचं बांधकाम हे आमच्या नियमानुसार ग्रामपंचायतने आम्हाला, एका शेतकऱ्याने आम्हाला 2 गुंठे जागा स्मशानभूमी बांधकामासाठी दानपत्र 1985ला दिली होती. पण ते मातंग समाजाचं त्याच एरियामध्ये अतिक्रमण आहे 1995च्या नंतर. अगोदर स्मशानभूमी आहे. काल ओरले आणि त्यांच्या धरणे आंदोलनाचा सारांश घेऊन BDO साहेबांनी स्थगिती दिली. अचानक आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आज आम्ही समाजाच्या वतीनं कलेक्टर साहेबांना भेटलो होता, पूर्ण समाजाच्या वतीनं, की बाबा स्थगिती देण्याचं मागचं कारण काय. जसे आमची कागदपत्र आहे तसे तुमची कागदपत्र घ्या, निश्चय करा आणि लवकरात लवकर स्थगिती उठवा. जर स्थगिती नाही उठवली तर आम्ही धरणे आंदोलनाचा इशारा आता निवेदनानुसार कलेक्टर ऑफिसला दिलेला आहे. आपल्याकडे काय जागेचे म्हणजे रेकॉर्ड काय आहे का? आमच्याकडे जागेचा 7/12 आहे, जागेची 8 आहे, फेरफारची नकल आहे. हो का, ही कार्यकारी तहसीलची नोंद आहे. हो, वास्तविक पाहता त्याची 15x15ची जागा होती. शेतकऱ्याची काही अडचण नाही. तरी स्थानिक त्या स्थगितीचं कारण आहे. आता आपली मागणी काय? लवकरात लवकर स्थगित उठवून विकास कामाला अडथळा न निर्माण करता स्थगित उठवून विकास काम लवकरात लवकर करावं आणि ती गावाचं जे सभोवतालं जे अतिक्रमण आहे ते तात्काळ उठवावं. सर, आता त्यांचं आमचं म्हणणं असं आहे की आमच्या किती घर पूर्वज त्या ठिकाणी जाळलेली आहे, ती पुरलेली आहे, ती आमच्या शक्यनुसार. कुठलं प्रकरण आहे, कोणतं गाव आहे? धारूळ. आणि प्रकरण आहे स्मशानभूमीचं. मग आता आम्हाला स्मशानभूमी मंजूर होऊन आमचं बांधकाम अर्धनिर्माण झालेलं आहे आणि ह्या लोकांनी आमच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की त्यांचं अतिक्रमण उठवावं, आम्हाला मोकळीक दे आमचं बांधकाम करण्यासाठी. कारण त्यांचं जागा ही पहिली महिलांची शौचालय होती. तर उघड्यावर शौचालय करीत होते त्या टायमाला गुडघ्या इतकं पाणी साचत होतं तिथं. 1965 पासून मी बघते. माझं लग्न त्या वर्षी झालं, त्या वर्षी एवढी कमी जागा होती सर, तिथं कुणाचा सुद्धा अधिकार नव्हता. आणि 1993 पासून त्या लोकांनी, त्या भूकंप झाल्याच्या नंतर त्यांनी ती जागा हडप केलेली आहे. आणि हळूहळू त्यांनी मागची बी जागा काबीज करून आता नवीन बी पुढं बांधकाम चालू केलेलं आहे. ही अन्याय नाही का? ही शासनाला दिसत नाही का? मग ह्याच्यात कोण कोण सामील आहे त्यांनी बी नियमानं करून द्यावं. आम्हाला बी नियम दाखवा, त्यांना बी नियम दाखवा. तर आज आम्ही मौजे धारूर येथून आलेलो आहोत की आमची दलित वस्तीमधील जी स्मशानभूमी आहे ती मंजूर असून काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. परंतु मातंग समाजाने जाणीवपूर्वक ते काम थांबवलेलं आहे आणि BDO साहेबांनी कोणताही पत्रव्यवहार न करता स्टेजचं डायरेक्ट पत्र केलेलं आहे. त्यासाठी आम्ही डायरेक्ट कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे आमची महिलांची शौचालय तिथं बांधकाम झालेलं आहे स्मशानभूमीच्या साईडला. तर नागनाथ कांबळे यांनी जाणीवपूर्वक त्याच्यावर अतिक्रमण करून सध्या तो स्वतःच्या हितासाठी वापरत आहे आणि तोच उलट कलेक्टर ऑफिसला अर्ज करत आहे की आम्हाला याचा त्रास आहे किंवा हिचं बांधकाम चालू आहे. त्यांनी जाणीवपूर्वक 15x15